नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ओवी ही खूप रडत असते, कारण सुमित्राला भेटल्यानंतर सर्व काही इतके भांडण झाले म्हणून तिला खूप असं वाईट वाटतं. आणि ऋषिकेश म्हणलेला असतो की जानकी आता त्या घराबरोबर जे काही आहे त्या माणसाशी, कोणत्याही माणसाशी आपण काहीही संबंध ठेवायचे नाही. इथून पुढे ना माझी बायको तेथे जाणार आणि ना माझी मुलगी. तेव्हा मात्र आता अंगावर ती शाल घेतलेली असते आणि जे काही सुमित्रा आणि ती भेटलेले एकमेकींच्या मिठीमध्ये जो काही तिला तो क्षण आठवत असतो, एकमेकांच्या मिठीतला तोच फोटो अगदी ती आपल्या त्या ड्रॉइंगच्या वहीवर काढते. सुमित्रा आणि आजीचा एक मस्त स्केच तिने तयार केलेलं असतं आणि त्याकडे पाहून तिला सुमित्राची खूप अशी भेटल्याची आठवण होत असते. त्या काढलेल्या चित्राकडे बघून ओवी ही खूप रडत असते. जानकी ही किचनमध्ये असते आणि तेवढ्यात मात्र आता मागून ऋषिकेश येतो आणि ऋषिकेश ओवीला म्हणतो की चल ओवी जेवण करून घे. त्यावर आता ओवी रडत असते आणि लगेच ती जे काही तिचं ड्रॉइंगची जी काही वही आहे ती लगेच ती लपवते, कारण सुमित्राचं आणि तिचं छान असं एकमेकांच्या मिठीतील चित्र तिने काढलेलं असतं आणि डोळ्यामध्ये ते चित्र बघून तिचं पाणी येत असतं. तेव्हा आता ऋषिकेश जेवायला चल म्हटल्यानंतर आता ओवी म्हणते की नाही बाबा, मला भूक नाही, मला झोप आली, मी झोपते. जानकीच्या कानावर सुद्धा ओवीचे हे शब्द पडतात. तर ऋषिकेश ओवीजवळ बसतो आणि ओवी, अगं काय झालं बाळा, अगं झोप आली आहे, परंतु 2 घास तर खाऊन घे, बरं वाटेल. त्यावर आता ओवी म्हणते की नाही बाबा, अहो खरंच मला भूक नाही, मला झोप आली, मी झोपते. ओवी लगेच झोपून घेते. तर जानकी हे सर्व पाहत असते आणि ऋषिकेश म्हणतो की ओवी अगं काय. तेव्हा ओवी आता ऐकत नाही आणि झोपून घेते. तेव्हा ऋषिकेश लगेच उठतो आणि जेवायला येऊन पाटावर बसतो. तेव्हा जानकी पाहते आणि ऋषिकेशला ताट करून देते. तेव्हा ओवी ही चोरून बघत असते की बाबा कुठे गेलेत, म्हणून आता बाबा जेवायला बसले. तेव्हा ऋषिकेश विचारत असतो की अगं ओवी का जेवत नाही. तर जानकी ही ती सुद्धा नाराजच असते. ती म्हणते की सांगितले ना तिने की तिला भूक नाही. तर ऋषिकेश म्हणतो की अशी कशी भूक नाही तिला. तेव्हा आता जानकी म्हणते की हा प्रश्न तुम्ही तिलाच का विचारत नाही. जेवल्याने पोटाची भूक भागते, परंतु मनाची भूक भागवण्यासाठी आपल्या माणसांच्या जवळ राहावं लागतं, आणि जर आपली माणसं जवळ नसेल तर अन्न पाणी हे गोड लागत नाही. हे न कळण्या इतकी ओवी आता लहान राहिलेली नाही. ऋषिकेश, तुम्हाला वाटत नसेल पण अन्न, वस्त्र, निवारा आणि आपली माणसं ह्याच मूलभूत गरजा आहेत, पण तुम्हाला टोचतंय म्हणून ओवीच्या जवळच्या माणसांना तुम्ही असं अलगत खड्यासारखं उचलता आणि बाजूला फेकून देतात, ते पण फक्त तुम्हाला वाटतं म्हणून. काय अपेक्षा आहे तुमच्या ओवीकडून? घरात इतकं महाभारत झालं आणि ती जीवली नाही, हा अपेक्षा तुम्ही ठेवतात. तुम्हाला काय वाटतं, कोणती अपेक्षा आहे की तिने सर्व नॉर्मल व्हावं, सर्व काही विसरून जावं? ओवीचा त्या घरामध्ये जन्म झाला, लहानची मोठी ती त्या घरात झाली. अशी नाती, भूतकाळ, हे प्रेम, हे सर्व काही इतक्या सहजपणे नाही तोडून टाकता येणार. आणि ऋषिकेश, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की माझी ओवी अजून सुद्धा बोथड नाही झालेली, तिच्यात अजून सुद्धा माझे गुण शिल्लक आहेत. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की जानकी. तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की काय ऋषिकेश, जानकी का? अहो तुमची तर हीच अपेक्षा आहे ना की ओवीनं तुमच्यासारखं व्हावं, तुमच्या समोर दरारा असला पाहिजे सगळा. त्यातील वाघीण किती शिल्लक आहे हे मला माहिती नाही, परंतु तुमच्यामध्ये माणुसकी किती शिल्लक आहे हे एकदा तपासून पहा ऋषिकेश. सगळं काही तुम्हाला खाली जेवायला ठेवलेलं आहे, तुम्ही स्वतः वाढून घ्या, तुम्हाला जे काही लागत असेल ते. म्हणून जानकी लगेच उठते आणि न जेवता ती सुद्धा लगेच ओवीजवळ येऊन बसते. ओवीच्या ही डोक्यावरून प्रेमाचा हात फिरवते, तिच्या अंगावर का शाल टाकते आणि जेव्हा जे काही ओवीने ते चित्र काढलेलं असतं की आजी आणि तिचं, ते चित्राच्या वहीकडे जानकीचं लक्ष जातं आणि ते उशीखाली ठेवलेलं असतं. तेव्हा जानकी लगेच ते चित्राची, ड्रॉइंगची वही बाहेर काढते आणि त्यातील ते चित्र बघून जानकीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि ती परत ओवीच्या कपाळावरून अगदी अलगत असा मायेचा स्पर्श अगदी फिरवते आणि त्या चित्रावरून सुद्धा अगदी मायेचा हात ती फिरवते. तेव्हा ऋषिकेशला सुद्धा आता जेवण करूशी वाटत नाही. तो सुद्धा अगदी न जेवता ताटाला नमस्कार करतो आणि ते सर्व काही अगदी उचलून ठेवतो. तेव्हा जानकी लगेच ते चित्र परत
परत ओवीच्या उशीखाली तशीच वही ठेवून देते. तेव्हा आता जानकी ऋषिकेशकडे पाहत असते की ऋषिकेशने सुद्धा जेवण नाही केलेलं. त्यानंतर मात्र इकडे ऐश्वर्या ही अगदी मस्त सूप वगैरे काही खात असते आणि सारंग तर अगदी त्याचं डोकं दाबत असतो, एरेझाऱ्या करत असतो, परंतु त्याला अगदी जे काही घडलेलं आहे ते आठवत असतं. तेव्हा आता जी ऐश्वर्या म्हणत असते की अहो वाव सारंग, खरंच किती मस्त असे नूडल्स झालेले आहे, खाऊन घ्या बरं लवकर, किती छान आहेत. परंतु सारंगचं काहीही लक्ष नसतं. तेव्हा आता तो ओवीवर रागवला हे त्याला खूप असं वाईट वाटत असतं. म्हणून आता सारंग हा ऐश्वर्याला म्हणतो की ऐश्वर्या, अहो मी खरंच ओवीवर रागवायला नको होतं, खरंच मूर्ख आहे मी, मूर्ख. एवढं कसं कळलं नाही मला की जी आपल्या अपयशावर हसायला आली नव्हती ती बिचारी ओवी आपल्या आजीला भेटायला आली होती आणि मी काय केलं. म्हणून आता सारंगला खूप असं पश्चाताप होत असतो. तेव्हा आता लगेच ऐश्वर्या रागाने नूडल्सची वाटी खाली ठेवते आणि झालं पुन्हा तेच सुरू होतं. त्यामुळे सारंग, आता तुम्ही मला सांगा की मी काय करू, तुमच्या पायावर डोकं आपटू का, तेव्हा तर तुमचा माझ्यावर विश्वास बसेल. सांगा तुम्ही जे सांगताल ते मी करेल, मी काय करू. तेव्हा आता सारंग म्हणतो की ऐश्वर्या, अहो माझा तुमच्यावर विश्वास आहे. ऐश्वर्या लगेच तटकन उठते आणि नाही सारंग, तुमचा माझ्यावर विश्वास नाही असं स्पष्ट बोलते. तुमचा विश्वास नाही, तुम्ही हे कबूल करा. आणि काय हो, तुम्हाला काय वाटतं की मी हे सर्व मुद्दाम केलं? मुद्दाम मी तुम्हाला त्या दोघींसमोर नेलं, त्यांच्या प्रेमाचं चित्र बदलून त्यांच्या समोर एक वेगळे रंग दिले असे तुम्हाला वाटते ना? हो ना सारंग. अहो सारंग, ओवी लहान आहे म्हणून सगळ्यांना तिच्यावरती खूप अशी दया येते, परंतु सारंग लहान काटा सुद्धा टोचतो हे काही तुम्ही विसरू नका. ती लहान पावलांनी आपल्या घरामध्ये शिरते आणि तिचे आई बाबा तिच्याकडून आपला जो काही हेतू आहे तो साध्य करून घेतात. हे सर्व ऋषिकेश आणि जानकी तिच्याकडून करून घेतात, हे तुम्हाला का कळत नाही? तेव्हा आता सारंग विचारतो की काय हो ऐश्वर्या, कसला हेतू? तेव्हा आता ऐश्वर्या खाली बसते आणि सारंगला विचारते की सारंग, मला सांगा की आज टेंडर कोण जिंकले? ती लोक जिंकले, म्हणजे दरवर्षी जो विजय आपली कंपनी मिळवते तोच विजय आज ती लोक मिळवतात. सारंग खाली मान घालतो, काही उत्तर देत नाही. तर ऐश्वर्या म्हणते की हॅलो, अहो सारंग, कुणामुळे झालं हे सर्व? तेव्हा सारंग विचारतो की ओवीमुळे झाले का? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की एक्झॅक्टली, कमॉन सारंग, दिवसभर आपण आपल्या घरामध्ये कामाचं डिस्कशन सुरू करत असतो आणि ते पण मोठमोठ्याने, हे आपलं घर आहे म्हणूनच ना. आणि या घरामध्ये तसेही त्यांचे जे काही खबरी आहेत ना, सौमित्रा आणि अवंतिका, तो डिनर सेट अवंतिका, आणि आता तर ओवीची सुद्धा यात भर पडलेली आहे. आणि ती ओवी येथे जे काही आपला फ्युचर प्लॅन आहे तो सर्व काही तिच्या आई वडिलांना जाऊन सांगते. तरी सुद्धा आता सारंगचा विश्वास बसत नाही. सारंग म्हणतो की नाही ऐश्वर्या, अहो उगाच काही तुम्ही ओवीवर आरोप करू नका, असे काही खरंच नाही, काहीतरी उगाच तुम्ही असं बोलू नका. तेव्हा मात्र आता लगेच ऐश्वर्या म्हणत असते, जर ओवीच्या स्कूल बॅग मध्ये ते फोन रेकॉर्डर ठेवून पाठवत नसतील हे कशावरून? सारंग, आई खूप भोळ्या आहेत आपल्या खरंच, आणि एकतर त्यांच्या पोटामध्ये काही असं राहत नसतं आणि त्या ओवीला सांगत नसतील हे कशावरून? आणि ओवीला हे सर्व काही बोलल्यानंतर झाले शेवटी तेच होते की ओवी सर्व काही अगदी घडलेले येथे ऐकलेलं सर्व काही आपल्या आईबाबांना जाऊन सांगत नसेल हे कशावरून? आणि जे काही आयतं आहे ते सर्व त्यांना मिळतं, त्यामुळे हेच सारंग मला होऊन द्यायचं नाही. त्यामुळे सारंग, अहो मी तुम्हाला जे काही सांगते ते तुम्हाला पटते का? तेव्हा सारंग म्हणतो की पटतंय, पण तेव्हा लगेच ऐश्वर्या तटकन उठते आणि बास झालं सारंग, बास. मी तुम्हाला मागच्या वेळेस इतकं काही समजून सांगितलं होतं की मी जसे सांगेल तसेच तुम्ही वागायचे, मी सांगेन तेच करायचे, मग काय झालं? बास झालं सारंग. अहो सगळ्यात अगोदर हा विचार करणंच बंद करा आणि खा ते नूडल्स खा. सारखं आपलं ते ओवी करत असतात आणि खाऊन घ्या ते नूडल्स. आणि आपली नूडल्सची वाटी आहे ती परत खाण्यासाठी घेते आणि सारंगला सुद्धा रागाने म्हणत असते की खाते नूडल्स. तेव्हा आता सारंग अगदी खाली मान घालून ते नूडल्स खायला लागतो आणि ऐश्वर्या रागाने नूडल्स खात त्याकडे बघत असते. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश झोपलेला असतो, तो सुद्धा न जेवता, आणि ओवी ही आता तिला जाग येते. जानकीचं हे किचन मध्ये काम सुरू असतं आणि ओवी लगेच उठते आणि जानकी ही किचन मध्ये काम करते हे बघून ती लगेच परत टेबल जवळ येते आणि जानकीचा फोन घेते आणि ती आपल्या आजीला फोन करायला लगेच बाजूला गुपचूप येते. तर इकडे
असते. सुमित्राला सुद्धा काही झोप लागलेली नसते आणि ती सुद्धा सारखं सारखं जो काही घडलेला प्रकार आहे तो तिला सारखं डोळ्यासमोर येत असतो की ऋषिकेश काय बोलला ते. ऋषिकेशने हात जोडून सुमित्राला सांगितलेलं असतं की यापुढे मी माझ्या ओवीला तुम्ही भेटू नका, मी तुमच्यासमोर हात जोडतो. सर्व काही आठवून सुमित्राला अगदी ओवीची आठवण येत असते आणि तेवढ्यात ओवी आता घराच्या बाहेर येते आणि दरवाजा लावून घेते आणि लगेच ती बाहेर येऊन एका तिथे कोपऱ्यामध्ये पायरीवर बसते आणि लगेच आपल्या आजीला फोन करते. तेव्हा मात्र आता जानकीचा फोन आहे असं समजून ओवी म्हणजे सुमित्राला खूप असा आनंद होतो. तेव्हा मात्र आता लगेच सुमित्रा सुद्धा इकडे तिकडे पाहते आणि बाहेर बोलण्यासाठी येते आणि हॅलो हॅलो असं करते. तर ओवी म्हणते की हॅलो आजी. तेव्हा मात्र आता सुमित्राला अगदी भरून येतं. तिच्या डोळ्यामध्ये खळखळ पाणी व्हायला सुरुवात होते आणि हॅलो ओवी असं ती करत असते. तेव्हा आजी लगेच रडते. हे बघून ओवी म्हणते की अगं आजी तू रडू नको, बाबा काही बोललेत का तुला? अगं आजी. तेव्हा मात्र आता सुमित्रा डोळे पुसते आणि ओवीला म्हणते की ओवी बाळा नाही, अगं तुझे बाबा नाही ओरडले माझ्यावर, तुला रागावले का ते? तर ओवी म्हणते की नाही, ते नाही ओरडलेत मला, पण त्यांनी मला हे सांगितलं. तर लगेच सुमित्रा म्हणते की ओवी त्यांनी असं सांगितलं असेल ना की मला फोन करायचा नाही, मला भेटायचं नाही, असंच सांगितलं ना बाळा? तेव्हा ओवी म्हणते की हो आजी, हे सांगितलं पण आजी त्यांचं ऐकायचं नाही. काही झालं, कितीही भांडणं झाले तरी मात्र आपण एकमेकींना भेटत राहायचं. भांडण तर मोठ्यामध्ये होतात, मग आपल्यामध्ये कशाला मधल्याच्या मध्ये? आपण मात्र तसं करायचं नाही, आपण एकमेकींना भेटायचं. काही झालं तरी आपण भेटूयात. तेव्हा आता सुमित्रा रडतच म्हणते की हो बाळा, मला तुझं म्हणणं पटतंय, आपण मात्र एकमेकींना भेटायचं टाळायचं नाही. ओवी म्हणते की हो ना आजी, आपण एकमेकींना भेटतच राहूयात. अगं आजी मला तुझ्याशिवाय नाही करमत ग. ओवी सुद्धा रडतच बोलत असते. तर सुमित्रा सुद्धा रडत म्हणते की हो ना ओवी, अगं मी सुद्धा तुझ्याशिवाय नाही राहू शकत, खरंच मला करमणारच नाही ग. तेव्हा ओवी म्हणते की मग आजी आपण भेटायचं आणि भेटत राहायचं. आपल्याला कोणी कितीही ओरडलं तरी सुद्धा आपण कुणाचं काही ऐकून घ्यायचं नाही, नाहीच ऐकायचं. तर सुमित्रा म्हणते की हो ओवी, अगं नाहीच ऐकायचं. आणि तशाही ओवी, अगं आपण दोघी थोडेसे आगाऊ तर आहेतच, आपण कधी कुणाचं ऐकतो ग? आपल्याला जरी सांगितलं ना नाही भेटायचं तरी सुद्धा आपण अगदी हट्टाने भेटायचं. पटतंय ना तुला? अगं ओवी मी काय म्हणते? तेव्हा ओवीच्या चेहऱ्यावर थोडंसं हसू येतं. ती म्हणते की हो आजी, मला पटतंय सगळं काही, तुझं बरोबर आहे. पण आजी आता मी तुला एक गोष्ट सांगते की उद्या शाळा सुटल्यानंतर तू मला स्कूलमध्ये भेटायला ये, कारण मग नंतर सॅटरडे आणि संडे आहे, शाळेला 2 दिवस सुट्टी आहे, त्यामुळे सुट्टीत मात्र मला तुला नाही भेटता येणार. तेव्हा आता लगेच सुमित्रा म्हणते की अगं तू असं सांग ना की तू मैत्रिणीला भेटायला जाते म्हणून. तेव्हा ओवी म्हणते की नाही ग आजी, बाबा खूप हुशार आहे. आणि तेवढ्यात मात्र आता सुमित्रा आणि ओवी तर एकमेकीशी बोलत असतात. तर ऐश्वर्या ही चोर पावलांनी लगेच खिडकीजवळ येते आणि सुमित्रा आता ओवीची अगदी चोरून गप्पा मारते याकडे अगदी लक्ष बारकाईने देत असते. आणि लगेच तिला सुमित्राचा आवाज कानावर पडतो. ती तेथेच उभी राहते आणि ऐकण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा आता सुमित्रा ओवीला म्हणत असते की अगं तू तर म्हणते उद्या 2 दिवस शाळेला सुट्टी आहे, मग नंतर आपण कधी भेटणार आहोत ग? तेव्हा ओवी रडतच म्हणत असते की आजी आपण ते सर्व नंतर बघूयात, आता फक्त आपण उद्या भेटायचं यावरती फोकस करूयात. तेव्हा सुमित्रा म्हणते की बरं ठीक आहे, उद्या मी एक काम करते, उद्या तुझी शाळा सुटल्यानंतर मी तुला लपून छपून तेथे शाळेतच भेटायला येते, हो की नाही? तेव्हा ओवी म्हणते की बरोबर, परंतु आजी अगं येताना उद्या साबुदाणा खिचडी घेऊन ये बर का? तेव्हा आता सुमित्रा रडतच म्हणते की नक्की प्रॉमिस. आणि हे मात्र आता ह्या नालायक ऐश्वर्याने ऐकलेलं असतं, जे तिने ऐकायला नको शेवटी तेच काही तिच्या कानावर ऐकू गेलेलं असतं. त्यावर आता सुमित्रा ओवीला म्हणत असते की हे बघ ओवी, आता रडायचं नाही, आता तू टेन्शन सुद्धा घेऊ नको, आपण तर उद्या भेटणार आहोतच, परंतु आता मात्र शांतपणे झोप आणि माझा नंबर. तेव्हा ओवी लगेच म्हणते की हो कॉल हिस्ट्रीमधून मी तुझा नंबर डिलीट करते, ओके, काही टेन्शन घेऊ नको आजी, गुड नाईट आजी, बाय. असं करून आता ओवी ही अगदी खुश होऊन सुमित्राला खुश करत असते. सुमित्रा म्हणते की हो ओवी गुड नाईट आणि एक गोड पापा सुद्धा घेते. तेव्हा आता फोन ठेवते, आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि आता मात्र हे सर्व त्या ऐश्वर्याने ऐकलेलं असतं. म्हणून आता ऐश्वर्या लगेच या दोघी आजी आणि नातीने या दोघींना आणखीन वेगळं करण्यासाठी एक असा प्लॅन खेळायला मोकळीच असते. प्लॅन तर अगदी तिच्या डोक्यामध्ये रेडीच असतात की आता नक्की काय करायचं असं तिने ठरवलेलं असतं.
सुमित्राला तर आता ओवीशी बोलून इतका आनंद होतो आणि ती लगेच अगदी डोळे पुसत घरात यायला निघते. तेव्हा ऐश्वर्या लगेच रागाने आपल्या मनात म्हणत असते की ह्या म्हातारीला मी इतकं काही समजावलं तरी सुद्धा हिची जुनी खोड काही जायला तयार नाही. अजून सुद्धा हिला लपवाछपी खेळायची आहे. खेळा, तुम्हाला जे काही लपवाछपी खेळायची असेल, नातीला जाऊन शाळेत भेटायचं ना, मग भेटा, पण लक्षात ठेवा की या भेटीनंतर मात्र या घरामध्ये नवीन वादळाची अध्यायी ऐश्वर्या सुरू करेल. ऐश्वर्या आता ठरवते. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळ होते. तयारी सुरू असते आणि ओवी ही लगेच शाळेला जाण्यासाठी तयार होत असते. स्कूल बॅग व्यवस्थित भरते. जानकी तिची बॉटल भरून देते आणि ओवी पाणी व्यवस्थित संपवायचं असं ओवीला सांगत असते. तर ओवी हो आई असं करते, बॉटल घेते. तेव्हा ओवी म्हणते की आई अगं माझ्या ID कार्डची गाठ सुटत नाही, जरा सोडून दे ना ग. तेव्हा जानकी म्हणते की हो बाळा, अगं हे काय, तुझा डबा भरते, फक्त 2च मिनिट थांब. तेव्हा ऋषिकेश हे ऐकतो. तेव्हा ओवी परत आपली ती गाठ सोडवण्याचा खूप असा प्रयत्न करत असते, परंतु तिला काही सुटत नाही. ऋषिकेश लगेच उठतो, ओवी जवळ येतो आणि ओवीला म्हणतो की दे इकडे, मी सोडवतो. तेव्हा मात्र आता ओवी ही आपल्या बाबांशी बोलायला तयार नसते. ओवी लगेच जानकीला म्हणते की आई अगं मी टीचर कडून सोडून घेईन. तेव्हा जानकी येते आणि ओवीच्या हातामध्ये डब्बा देते. तर लगेच जानकी ही ओवीला म्हणत असते की हे बघ डब्बा घे आणि हा टिफिन पूर्णपणे संपवायचा. तेव्हा आता ओवी ही ऋषिकेशकडे ढोकून सुद्धा पाहायला तयार नसते. तेव्हा ऋषिकेश आता ओवीच्या हाताला धरतो. ओवीला म्हणतो की हे बघ, दररोज तुला ओवी आई सोडवायला शाळेत येते, आज तुला सोडण्यासाठी मी येतो, चालेल ना. तरी सुद्धा आता ओवी ही ऋषिकेशशी बोलत नाही आणि ती लगेच जानकीकडे येते. जानकीला म्हणते की आई अगं तूच चल ना मला सोडवण्यासाठी शाळेमध्ये, आणि लगेच खुर्चीवर जाऊन बसते आणि आपले शूज घालत असते. तेव्हा ऋषिकेश आणि जानकी हे एकमेकांकडे पाहतात. आता ऋषिकेश परत ओवीला समजवण्यासाठी तिच्या जवळ येतो. ओवीला म्हणतो की काय झालं, तू बाबांशी नाही बोलणार का? त्यामुळे खरंच ओवी सॉरी, अगं चुकलं माझं, मी तुला खरंच खूप ओरडलो, पण ओवी अगं तू सुद्धा सगळं काही विसरून जा. आपलं ठरलेलं आहे का नवा दिवस आणि नवा प्लॅन, आणि ओवी तुला माहिती आहे का माझा आजचा प्लॅन काय आहे? माझ्या ओवीला आज मी शाळेत सोडायला जाणार आहे आणि माझं छोटंसं काम उरकून मी तिला न्यायला येईल. ओवी मात्र काही उत्तर द्यायला तयार नसते. अगदी नाराज होऊन ती आपल्या बाबांकडे पाहत असते, कारण तिला आता आपल्या आजीला भेटायचं असतं आणि बाबा तर आज मला न्यायला येणार, म्हणून ओवीला असं आणखीन भीती वाटते. त्यावर आता ऋषिकेश म्हणत असतो की हे बघ, स्कूल सुटल्यानंतर आपण घरी नाही यायचं, आपण आपल्या आवडत्या चायनीज वाल्याकडे जायचं. राजू दादा, त्याचं चायनीज तुला आवडतं ना, मग तेथे गेल्यानंतर आपण सूप पिऊयात, तुझे नूडल्स खाऊयात, तुझं ते स्पेशल सूप आहे ना 1/2, चालेल ना ओवी तुला? तेव्हा ओवीला तरी सुद्धा आता ऋषिकेशची काही कुठेही जायचा मन तिचं नसतं. ती लगेच आता जानकी आणि ऋषिकेश समोर म्हणते की नाही बाबा, मला नाही जमणार, कारण शाळेतून आल्यानंतर मला होमवर्क असतो, आणि लगेच उठते, बाबांच्या हाताला नमस्कार करते आणि लगेच आपली स्कूल बॅग घेऊन जानकीला म्हणते की आई चल ना ओवी, अगं माझ्या स्कूलला लेट होतंय, चल बरं. तेव्हा जानकी आता ओवीचं ही सर्व काही वागणं पाहत असते. ती ओवीला म्हणते की ओवी थांब जरा, मला माहिती आहे की कोणीतरी बाबावर खूप असं रुसलंय, पण हे काय, अगं आपल्या बाबांसोबत इतका वेळ आबोला धरणं असं नाही करायचं बाळा. तेव्हा ऋषिकेश खाली मान घालतो. तर लगेच ओवी म्हणते की हे सगळं काही आहे ते मलाच लागू करायचं का? त्यावर आता जानकी ऋषिकेशकडे पाहत असते आणि म्हणत असते की ओवी नाही, असं हा नियम आहे, तो घरातील सर्वांना लागू होतो, आणि हे बघ, घर म्हटल्यानंतर भांडण वादविवाद हे सर्व काही आलेच, पण आपल्या हातामध्ये गोष्टी किती ताणायच्यात आणि किती सोडायच्यात आपल्यामध्ये झाली आणि आपण ते आणखीन ताणलं तर आपल्यातील वाद हे आणखीन वाढतात, आणि त्यात जर गोष्टी अगदी आपण माफ केलं तर आपलं नातं आणखीन घट्ट होत जातं. आपण समजून घेतलं, आपल्यातील वाद हे कमी केले, आणि वाद जर कमी केले नाही तर अंतर हे वाढतच जातं आणि नातं हे तुटतं. त्यामुळे आपण मात्र हे नातं तुटून द्यायचं नाही आणि अगदी प्रेमाने ते नातं समजून घ्यायचं, असं आता जानकीला समजायचं असतं की खरंच जानकीला नात्याबद्दल किती आदर आहे हे आपल्याला आता खरं दिसतंय. आणि ऋषिकेश ओवीला सुद्धा आता ते सर्व काही अगदी मनापासून पटत असतं. नको ना अगं ओवी इतका वेळ कट्टी, अगं लगेच बट्टी करायची असते, काय वाटतं बरं ओवी तुला? तेव्हा ऋषिकेश लगेच ओवीला म्हणतो की ओवी हे बघ, आपली आता बट्टी आणि आपले 2 बोट पुढे करतो. तेव्हा जानकीला आनंद होतो, तर ओवी तरी सुद्धा आता फक्त त्या बोटांकडे पाहते आणि काही बट्टी करायला तयार नसते. ती जानकीला म्हणते की आई अगं मला शाळेला उशीर होतो, चल बरं. तेव्हा जानकी लगेच आपली बॅग घेते आणि ऋषिकेशला म्हणते की मी आले. तेव्हा आता ऋषिकेशला खूप असं आणखीन वाईट वाटतं. जानकी आणि ऋषिकेश
ला म्हणते की मी आलेच असं बोलून आता ओवी आणि जानकी तेथून निघून जातात. तर आता ऋषिकेश आपलं ते बोट समोर धरून असा उभाच असतो. अगदी त्याला खूप असं वाईट वाटत असतं. खरंच खूप असं मनाने खचून गेलेलं असतो की खरंच आपण ओवीशी असं वागून काहीतरी चूक केली. आता हे ऋषिकेशच्या लक्षात यायला सुरुवात होते. त्यानंतर आता ऐश्वर्या इकडेही तयार होते आणि सुमित्राचं जे काही बोलणं आणि ओवीचं तिने रात्री ऐकलेलं असतं, तर आता मात्र ती त्या बोलण्याचा विचारच करत असते की आता ही सुमित्रा निघेल ही म्हातारी. तर एवढ्यात आता सुमित्रा तयार होते आणि रूमच्या बाहेर येते. तर आता ऐश्वर्या तिला पाहते आणि आता ही म्हातारी निघाली देवाच्या नावावर लबाडी करायला. आज हिची लबाडी हिच्यावरच उलटवते मी. तेव्हा लगेच सुमित्रा बाहेर आल्यानंतर ऐश्वर्या मुद्दाम विचारते की आई अहो देवळातच जाताना. तेव्हा आता सुमित्रा हसून म्हणते की हो हो ऐश्वर्या, अगं रोज या वेळेला मी देवळातच जात असते. तेव्हा आता ही नाटकी ऐश्वर्या लगेच बॅग घेते. ओके आई, अहो चला मग आज सुद्धा मी तुमच्यासोबत देवळात येते, आपण एकत्र जाऊया. तर सुमित्रा म्हणते की नाही नाही नको. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की काय काय झालं, का नको? देवळातच जाताना मग जाऊयात की आपण सोबत. त्यानंतर आता इकडे जानकी ही ओवीला स्कूलमध्ये सोडते. तर ओवी तिचा गोड पापा घेते आणि स्कूलमध्ये आत निघून जाते. जानकी आता तिला सोडून निघते आणि घरी येते. तर इकडे सुमित्रा ही ऐश्वर्याला म्हणते की अगं नको, कशाला येतेस? आणि म्हणजे आजकाल तू देवघरात सुद्धा फिरकत नाही आणि माझ्याबरोबर देवळात कशाला येतेस ग? काही झाले का? तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की छे अहो आई, अजून तसं काही झालेलं नाही. पण आई अहो काल बरंच काही घडून गेलं. ऋषिकेश दादाने आपल्या घरामध्ये इतका राडा घातला आणि त्यानंतर मात्र मला इतकी भीती वाटते. म्हणजे जो माणूस आपल्या भावाच्या अंगावर धावून जातो, माझ्या अंगावर धावून येतो, सगळ्यांना धमकी देतो आणि आई जर उद्या त्या माणसाने तुम्हाला हर्ट केलं म्हणजे नाही मला त्या माणसाचा खरंच भरोसाच नाही. तेव्हा सुमित्रा म्हणते की नाही ऐश्वर्या, अगं असं काही बोलू नकोस, कारण ऋषिकेश असं काही वागेल ना खरंच मला विश्वास नाही. आणि हे बघ मी आता देवळात निघालेले आहे, त्यामुळे असला काहीतरी विषय मला नकोच. चल आता मी निघते, मला उशीर होतोय. आणि तेवढ्या सारंग सुद्धा तयार होऊन येतो. तर ऐश्वर्या म्हणते की आई अहो पण. तर लगेच सुमित्रा म्हणते की नाही मी निघते. तोच लगेच सारंग म्हणतो की आई अगं कुठे बाहेर निघालीस का? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो देवळात जातात आई, मी त्यांना म्हंटल मी सुद्धा येते तुमच्या सोबत, तर ते नाही म्हणतात. तेव्हा लगेच आता सारंग विचारतो की का ग आई, का झालं? आणि ऐश्वर्या इतक्या प्रेमाने म्हणतात मग जा ना तू त्यांना सोबत घेऊन. तेव्हा सुमित्रा म्हणते की अरे सारंग ऊन केवढं आहे, त्रास होणार नाही का तिला? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सो स्वीट आई, पण डोंट वरी, सनस्क्रीन लावलेला आहे मी आणि अवंतिका सारखा मला उन्हाचा सुद्धा त्रास होत नाही आणि माझं डोकं सुद्धा दुखणार नाही. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं पण ऐश्वर्या, अगं मी चालत जाणार आहे, तू एवढी चालशील का? तेव्हा मात्र आता ऐश्वर्या म्हणते की का चालणार नाही आई, अहो मी लग्नाआधी योगा करायचे, त्यामुळे आई मी नक्की चालू शकते आणि मी चालेल, परंतु तुम्हाला मात्र चालेल ना मी तुमच्या सोबत आलेलं? तेव्हा लगेच सारंग म्हणतो की का चालणार नाही, चालेल आई. अगं नेहमी तर तू म्हणतच असते की जानकी वहिनी घरातून बाहेर गेल्या म्हणजे पासून माझ्याच्याने घरा म्हणजे ऑक सुद्धा होत नाही म्हणून. मग आज ऐश्वर्या तुझ्या सोबत येतात, जा की घेऊन तू त्यांना, निघा बरं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो चला, कारण ऐश्वर्याला मुद्दाम हे सर्व करायचं असतं. तेव्हा आता सुमित्राला काही ऐश्वर्याला सोबत घेऊन जायचं नसतं, कारण तिला ओवीला भेटायला जायचं असतं. तेव्हा लगेच आता सुमित्रा ही सारंगला म्हणते की अरे तू सुद्धा तयार झाला, तू सुद्धा ऑफिसला निघाला, तू ऐश्वर्या घेऊन ऑफिसला जा, उशीर होईल तुम्हाला, निघा बरं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आई अहो डोंट वरी, सारंग जातीन ते ऑफिसला आणि तसंही आता मी त्यांना सगळं काही शिकवलेलं आहे, माझ्या अब्सेंट मध्ये ते सर्व काही अगदी व्यवस्थित मॅनेज करतील, हो की नाही सारंग? तेव्हा आता सारंग म्हणतो की हो यस बॉस. तेव्हा ऐश्वर्या हसते आणि सुमित्राला म्हणते की चला आई आता आपण जाऊयात. सुमित्रा आता मनात विचार करते की आता मात्र मी काय करू, ही ऐश्वर्या ही तर हट्टाला पेटलीच, ही असताना मी ओवीला कशी भेटू? तेव्हा आता ऐश्वर्या लगेच म्हणते की आई अहो जाऊयात ना देवळात, चला बरं आज सासू आणि सून एकत्र देवाचं दर्शन घेऊयात आणि चला आई येतो बर का. तेव्हा आता ऐश्वर्या मुद्दाम सारंगला म्हणते की सारंग अहो येतो बर का. तर सारंग म्हणतो की हो अगदी सावकाश जा आणि आई तू माझ्यासाठी प्रसाद घेऊन ये बर का. आणि गुलाबला आता सारंग आवाज देतो की अरे गुलाब मला नाश्ता दे बरं, उशीर होतोय मला. तेव्हा आता सुमित्राला नाईलाज असतो, शेवटी तिला ऐश्वर्या सोबत निघावंच लागतं. त्यानंतर आता इकडे जानकी ही ओवीला स्कूलमध्ये सोडते आणि घाईने परत घरी येते. त्यानंतर समोर ऋषिकेशला पाहते, तर ऋषिकेश ओवीची जी काही ड्रॉइंगची वही आहे तो घेतो आणि त्यात मात्र ओवीने आपल्या बाबाचं आणि त्याच्या हाताला धरलेलं, बोटाला धरलेलं आपल्या बाबाचं ओवीचं चित्र काढलेलं असतं. आता ते सर्व काही बघून त्यामध्ये असं लिहिलेलं असतं की आय लव्ह यू बाबा.
तेव्हा आता हे सर्व बघून ऋषिकेशच्या डोळ्यामध्ये खूप असं पाणी येत असतं. ओवी अगदी एकदा प्रेमाने ऋषिकेश आणि जानकीला आपल्या हाताने भरवते. ते सर्व काही क्षण आपल्या ऋषिकेश समोर येतात. डोळ्यातून खळखळ असं पाणी येत असतं आणि जानकी आता दारातच उभी राहते आणि हे सर्व पाहत असते. जानकी लगेच आता ऋषिकेश जवळ येते, ऋषिकेशच्या डोळ्यातील पाणी पुसते आणि ऋषिकेशला म्हणत असते की जगातील सर्व दुःख एकीकडे आणि आपली लाडकी ओवी तुमच्याशी बोलत नाही, त्यामुळे हे दुःख एकीकडे, हो की नाही ऋषिकेश? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये ऋषिकेश हा म्हणजे जानकीला सांगत असतो की ओवीचा आनंद तिच्या आजीत आहे हे मला कळतंय जानकी. तेव्हा आता जानकी म्हणते की मग तुम्ही तिला तिच्या आजीपासून का तोडतात ऋषिकेश? तेव्हा मात्र आता लगेच ऋषिकेश म्हणत असतो की अगं पण त्या घरातील माणसं या भेटण्याला वेगळा चुकीचा रंग देतात ग. तेव्हा आता इकडे सुमित्रा घाईने ऐश्वर्याला कलाटणी देऊन घरी म्हणजे ओवीच्या शाळेत जायला निघलेले असते. ऐश्वर्या ही बघतच असते आणि एका माणसाला ती आता एक प्लॅन करून त्याला ऋषिकेशला फोन करायला सांगते आणि जसं तिने सांगितलेलं आहे तसं सांगायला लावते की एकीकडे तुम्ही म्हणतात की रणदिव्यांशी तुमचा काही संबंध नाही आणि दुसरीकडे मात्र तुमची मुलगी तुमच्या आईसोबत लपाछपी खेळते. आता हे ऐकल्यानंतर ऋषिकेश धावतच ओवीच्या स्कूलमध्ये यायला निघतो. तेव्हा मात्र आता सुमित्रा ऋषिकेश येतो हे पाहते म्हणून सुमित्राला खूप मोठा धक्का बसतो आणि ओवीला सुद्धा. त्यानंतर मात्र आता सुमित्रा गायब होते. तेव्हा सारंग आणि सौमित्र टेन्शनमध्ये येतात तर सौमित्र हा सारंगला म्हणत असतो की आईचा काही तपास नाही. तेव्हा अवंतिका म्हणते की मग आता आईंना कुठे शोधायचं, तर ऐश्वर्या मुद्दा म्हणते की जानकीच्या घरात. म्हणून आता सगळे काही जानकीच्या घरी येतात आणि जोरजोराने दरवाजा वाजायला सुरुवात करतात. सारंगने तर आपल्यासोबत आपले गुंड सुद्धा आणलेले असतात म्हणजे त्या साईजीरावांचे. तेव्हा जानकी म्हणते की हो हो आलेच. तर लगेच जोरजोराने दरवाजा वाजला जातो तर जानकी दरवाजा उघडते आणि जर माझी आई माझ्या घरी सुखरूप नाही आली तर तुम्हाला जेलची हवा खावी लागेल, सावत्र रणदिवे. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर जानकी ऋषिकेश यांना खूप मोठा धक्का बसतो. ऋषिकेशच्या डोळ्यामध्ये खळखळ असं पाणी व्हायला सुरुवात होते. जानकी ऋषिकेशला विचारते की हे काय म्हणतात, हे खरं आहे का ऋषिकेश? आई नक्की कुठे गेल्या असतील? तेव्हा आता सर्वांना टेन्शन येतं की नक्की सुमित्रा कुठे गेली आणि कुठे तिचा म्हणजे गायब झाली ते. तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.